लवकर उघड ना. काय आणलंयस आज? अगं रोज जे आणते तेच, बटाट्याची भाजी आणि पोळी. वाव. यार तुझी आई काय टेस्टी भाजी बनवते. दे ना मला तुझा डबा. थांब थांब, रोज तू माझी ही साधी बटाट्याची भाजी आणि पोळी का खातेस? का खातेस म्हणजे? मला आवडते. आणि हा घे, तू माझा टिफिन खा. अच्छा, काय आणलंयस आज तू? मला नाही माहीत. तूच उघडून बघ. अरे वा, पनीरचे पराठे. चल ना मग, आपण दोघी मिळून खाऊया. तू खा ग. मी अगदी परवाच खाल्ले होते. मी तुझंच टिफिन खाणार आहे. ही गोष्ट आहे याच दोन मैत्रिणींची, गरिमा आणि अंकिता. गरिमा एका गरीब घरातली होती आणि तिचे वडील मोलमजुरीचं काम करायचे. आणि इकडे अंकिता एका श्रीमंत शेठजीची मुलगी होती, जे एका फॅक्टरीचे मालक होते. अंकिता जाणून बुजून रोज गरिमाचाच डबा खायची आणि तिला आपला टिफिन खायला द्यायची, म्हणजे गरिमालाही चांगलं खाणं खायला मिळेल. एक दिवस, अगं अंकिता, मी उद्या कॉलेजला नाही येणार. अगं का? तुझ्याशिवाय माझं कॉलेजमध्ये लक्ष नाही लागणार यार. अगं ते मला बाबांबरोबर ना एका नातेवाईकांकडे जायचंय. गरजेचं आहे, जायलाच लागेल. अच्छा, लग्नाची वगैरे तर काही गडबड नाहीये ना? नाही ग वेडी, असं काहीच नाहीये. अगं ते बाबांचे काका आहेत ना, ते खूप आजारी आहेत, म्हणून मी बाबांबरोबर केवळ त्यांना बघायला म्हणून चाललीये. अच्छा बर, पण परवा तर नक्की येशील ना? हो हो, अगं मी उद्या संध्याकाळीच परत येईल, तू काळजी करू नकोस. अच्छा चल, मग एक काम करूयात आपण. मी संध्याकाळी ना तुझ्या घरी येते, आपण एकत्र पाणीपुरी खायला जाऊयात. चालेल ना तुला? डन. पण वेळेवर या मॅडम, दरवेळी उशिरा येतेस तू. अंकिताला पैशाची कसलीही कमी नव्हती आणि या गोष्टीचा तिला जराही गर्व नव्हता. आणि अंकिताचा हाच स्वभाव गरिमाला खूप आवडायचा. अभ्यासात अंकिता तशी ठीकठाक होती, पण गरिमा मात्र अभ्यासात खूप हुशार होती. त्यामुळे परीक्षेच्या काळात गरिमा अंकिताची अभ्यासात खूप मदत करायची. अगं गरिमा, बाहेर ये ना. अगं गीता, कशी आहेस बाळा? नमस्ते काका, मी छान आहे. तुम्ही कसे आहात? नमस्ते, मी ठीक आहे बाळा. अच्छा, तुमचे काका कसे आहेत आता? ठीकच म्हणायचे, शेवटची घटिका मोजतायत म्हणायचं. वय झालंय ना. हो बरोबर आहे काका. गरिमा. हो आले आले मी. बाबा, मी जरा थोड्या वेळातच जाऊन येते. ठीक आहे, पण जास्त उशीर करू नका. अंकिता गरिमाला आपल्या कारमध्ये बसवून मार्केटमध्ये घेऊन येते आणि मग दोघींनी पोट भरून पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर दोघीजणी बराच वेळ गप्पाही मारत होत्या आणि त्यामुळे गरिमाला घरी जायला उशीर झाला. गरिमा, अगं बाळा, तू माझं ऐकत का नाहीस? बाबा प्लीज, आता तुम्ही पुन्हा तेच बोलणं सुरू करू नका. का नको करू? तुझ्या म्हणण्यानुसार मी अंकिता समोर काही बोलत नाही, पण पोरी, तू माझं म्हणणं ऐक. हे सगळे पैसेवाले एकसारखेच असतात. आधी आपल्याशी एकदम चांगलं वागतात आणि मग नंतर. पण बाबा, अंकिता तशी नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. मी तुला 1000 वेळा सांगितले, तू तिला शिकवतेस ना, म्हणून केवळ ती तुझ्याबरोबर हे मैत्रीचं नाटक करते. तू बघशीलच, एक दिवस जेव्हा तिचं सगळं काम होऊन जाईल ना, तेव्हा ती तिचं खरं रूप दाखवेल. इकडे किशोर गरिमाला समजावत होता, तर दुसरीकडे अंकिताचे वडील जगदीशलाल रागाने लालबुंद होऊन अंकिताची वाट पाहत होते. कुठे गेली होतीस अंकिता? ते मी आणि गरिमा पाणीपुरी खायला गेलो होतो पप्पा, इथेच मेन मार्केटमध्ये. अगं मग मला सांगायचं होतंस ना, मी इथेच मागवून घेतली असती तुझ्यासाठी पाणीपुरी. पप्पा, पण पाणीपुरी खाण्याची मजा ना तिथे उभं राहून खाण्यातच जास्त आहे. आणि मग गरिमा उद्या बाहेर जाणार आहे, त्याच्यामुळे. ओ हो अंकिता, मी तुला किती वेळा सांगितलंय की त्या फटीचर मुलीपासून जरा लांब राहा. तुझ्या स्टँडर्डला ती अजिबात सूट करत नाही. पप्पा प्लीज, ती माझी मैत्रीण आहे, तिच्या बाबतीत तरी तुम्ही निदान असं बोलू नका. बेटा, ही गोष्ट तू मनाशी गाठून ठेव. श्रीमंत आणि गरीब लोकांची कधीही मैत्री होऊ शकत नाही. तिची नजर केवळ तुझ्या पैशांवर आहे. तू तिला इकडे तिकडे फिरवत असतेस, चांगलं चुंगलं खायला घालत असतेस. केवळ याच कारणांमुळे ती तुझ्याबरोबर मैत्रीचं नाटक करतीये. एक दिवस असा येईल ना की ती काही ना काहीतरी बहाणे बनवून तुझ्याकडून पैसे मागेल. पप्पा, गरिमा खूप स्वाभिमानी मुलगी आहे, ती अशी अजिबात नाहीये. हे तर तुला वेळच दाखवून देईल.
ती कशी आहे ते. सध्या तरी तू तिच्यापासून लांबच राहा. मी जे सांगतोय ते ऐक. अंकिता रागात येऊन तिथून निघून जाते. जगदीशलालही आपल्या खोलीत जातात. पण त्या दोघांच्या व्यतिरिक्तही तिथं अजून कोणीतरी होतं जे हे सगळं ऐकत होतं. खरं तर अंकिता गरिमाच्या घरी आपली पर्स विसरून आली होती आणि ती परत देण्यासाठी म्हणून गरिमा अंकिताच्या घरी येते. पण ती घराच्या दरवाजाच्या आत जाऊ शकली नाही, कारण तिने दारातच अंकिता आणि तिच्या वडिलांचं सगळं बोलणं ऐकलं होतं. ती नाराज होऊन आपल्या घरी गेली, पण याबाबत ती अंकिताशी काहीही बोलली नाही आणि या कारणामुळे ना त्यांच्या मैत्रीमध्ये काही फरक पडला. असेच दिवस जात राहिले आणि मग कॉलेजचं शेवटचं वर्षही संपलं. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी अंकिता पूर्ण कॉलेजमध्ये गरिमाला शोधत होती, पण गरिमा तिला कॉलेजमध्ये कुठेच सापडली नाही. डॉक्टर, प्लीज तुम्ही माझ्या बाबांना वाचवा. हे बघा मॅडम, आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत, पण यांची तब्येत जास्तच बिघडत चाललीये. तुम्ही लवकरात लवकर 2 लाख रुपयांची व्यवस्था करा, नाहीतर आम्ही यांचं ऑपरेशन नाही करू शकणार. नाही, तुम्ही ऑपरेशनची सगळी व्यवस्था करा. मी 2 लाख रुपये जमवते. गरिमा आपल्या नातेवाईकांकडे आणि शेजाऱ्यांकडे मदत मागते, पण कोणीच तिला पैसे देत नाहीत. गरिमाने आता विचार केला होता की ती आपलं राहतं घर गहाण ठेवेल आणि त्याच्यातूनच पैसे जमा करेल. पण त्याच वेळी तिला अंकिताची आठवण झाली. ओहो, अंकिताला तर मी यातलं काही सांगितलंच नाही. ती बिचारी मला शोधत असेल. असं करते, एकदा तिला भेटून येते आणि तिला हे सगळं सांगते सुद्धा. कदाचित हे घर गहाण ठेवण्यासाठी ती माझी काहीतरी मदत करू शकेल. असा विचार करून गरिमा अंकिताच्या घरी जाते. घरी गेल्यानंतर तिला अंकिता भेटण्याऐवजी तिचे वडील जगदीशलाल भेटतात. हा बोल, का आलीयस इथे? काका, मला अंकिताला भेटायचं होतं. ती तिच्या बाबाच्या घरी गेलीये आणि आता ती तिकडेच राहणार आहे. त्यामुळे तिला भेटण्याची आणि तिच्याशी बोलण्याची काही गरज नाही. आता तिला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. हे बोलणं ऐकून गरिमाला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला तिच्या बाबांचं बोलणं आठवू लागतं. तू तिला शिकवतेस ना, म्हणून ती तुझ्याशी मैत्रीचं नाटक करते. तू बघशीलच, तिचं काम एकदा झालं ना की मग ती तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही. गरिमाला वाटलं तिचे वडील बरोबर होते. अंकिताने तिला तिची मैत्रीण म्हणून कधी मानलंच नाही, म्हणूनच ती तिला न भेटता काहीही न सांगता मामाच्या घरी निघून गेली. ठीक आहे अंकिता, तुलाही जर असंच वाटत असेल ना की मी तुझ्या मैत्रीच्या लायक नाहीये, तर मग तूही बघच. आता मीही स्वतःला सिद्ध करून दाखवेन आणि मगच तुला भेटायला येईन. गरिमाच्या डोळ्यात स्वाभिमान होता आणि तिने ठरवलं होतं की ती स्वतःच तिची ओळख निर्माण करेल. तिचे वडील बरे होऊन घरी आल्यानंतर गरिमाने दिवस रात्र एक करून खूप मेहनत करून अभ्यास सुरू केला आणि ती UPSCच्या परीक्षेची तयारी करू लागली. गरिमाने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये UPSC क्लिअर केलं आणि काही वर्षातच ती एक कलेक्टर झाली. जय हिंद मॅम. जय हिंद मनीष, हाऊ आर यू? आय एम गुड मॅम. बोला, तुम्हाला कशासाठी भेटायचं होतं मला? हो, ते काल तुम्ही दौऱ्यावर असताना माझ्या डब्यातले पनीरचे पराठे खाल्ले होतेत ना, तुम्हाला ते पराठे खूप आवडले होते ना, म्हणून मी आज तुम्हाला माझ्या घरी डिनरचं आमंत्रण द्यायला आलोय. मी अँड माय वाईफ विल बी व्हेरी हॅपी मॅम, जर तुम्ही आमच्या घरी आलात तर. हो, का नाही, इट्स माय प्लेजर. आज की शाम पनीर पराठों के नाम. ठीक आहे मॅम, संध्याकाळी भेटूयात. लाल दिव्याच्या गाडीत बसून गरिमा SPच्या घरी गेली. मनीषने गेटवर तिला रिसीव्ह केलं आणि मग मनीष गरिमाला म्हणाला, मॅम, मीट माय डिअर वाईफ अंकिता. पूर्ण 5 वर्षांनंतर अंकिता आणि गरिमा एकमेकींसमोर उभ्या होत्या. दोघी एकमेकींना बघून आश्चर्यचकित झाल्या होत्या. तेव्हाच गरिमा मनीषला म्हणाली, सॉरी मनीष, आय हॅव टू गो. मला एक महत्वाचं काम आठवलंय. मनीष काही बोलण्याआधीच गरिमा पटापट आपली पावलं उचलून आपल्या गाडीत जाऊन बसते. ती रागाने लालबुंद झाली होती, तर इकडे अंकिता मात्र तिच्याकडे बघून रडत होती. या गोष्टीला काही दिवस झाल्यानंतर शहरात जेव्हा काही ठिकाणी दंगल सुरू होती, तेव्हा ती दंगल कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मनीष तिथे उपस्थित होता. पण तिथेच एका व्यक्तीने मनीषवर हल्ला केला आणि तो जखमी होऊन खाली पडला. मनीषला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि योगायोग म्हणजे ते हॉस्पिटलही त्याच एरियामध्ये होतं जिथे अंकिता आणि गरिमा एकेकाळी राहत होत्या. मनीषच्या जखमी होण्याबद्दलची बातमी कळाल्यानंतर अंकिता आणि गरिमा ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. डॉक्टर साहेब, प्लीज
प्लीज माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा. हे बघा ते एक मिनिट, याआधी मी तुम्हाला कुठे पाहिलं आहे का? तू तर तीच आहेस ना जिने त्या दिवशी त्या गरीब मुलीची मदत केली होती? हा, अंकिता ना? हो डॉक्टर, पण ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगितली तर नाही ना? नाही, पण तुझी मैत्रीण मात्र आली होती नंतर. तिच्या हातात पैसे होते. मी ऐकलं की तिने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी स्वतःचं राहतं घर गहाण टाकलं होतं. पण तू केलेल्या मदतीमुळे तिचं घर विकण्यापासून वाचलं. पण मी तेव्हा तिला हे सांगितलं नाही की तिच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी ऑपरेशनचे सगळे पैसे तू दिले होतेस. नाही डॉक्टर साहेब, ते पैसे माझ्या वडिलांचे होते. माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मला माझी मैत्रीण गहाण टाकायला लागली. मी एवढी जीवाची मैत्रीण गमावून बसले, पण आता मी माझ्या नवऱ्याला नाही गमावू शकत. प्लीज डॉक्टर साहेब, माझ्या नवऱ्याला काहीही होता कामा नये. नाहीतर मी नाही जगू शकणार. पण त्याच वेळी तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. अंकिताने मागे वळून पाहिलं तर ती गरिमा होती. तुझ्या बरोबर देव कधीच काही वाईट करू शकणार नाही, कारण तू नेहमी सगळ्यांशी चांगलं वागत आली आहेस डिअर. गरिमाचं बोलणं ऐकून अंकिताने तिला मिठी मारली आणि त्या दोघींना बघून मनीषही हसला. त्याला डॉक्टरांनी आधीच आउट ऑफ डेंजर म्हणून डिक्लेअर केलं होतं. सपना, भूमी आणि प्रीतीचं लग्न शहरात राहत असलेल्या 3 भावांबरोबर सुरेश, अनुराग आणि रोनक बरोबर होते. लग्नानंतर जेव्हा तिघी जणी सासरच्या घरी येतात तेव्हा त्यांची सासू औक्षण करण्यासाठी हातात आरतीचं ताट घेऊन उभी होती. ती म्हणते, या माझ्या तिन्ही सुनांनो, आता तुम्ही या कलशाला ओलांडून आतमध्ये या. हो सासूबाई. एवढं मोठं सासर बघून तिघी सुना अगदी तोऱ्यात म्हणतात, अगं बया, हे तर एकदम पिक्चर मधल्यासारखंच घर दिसतंय, शाहरुख खान सारखं. होय ना सपना, असं घर जर आपल्या गावात असलं असतं तर काय काय बोलली असती लोक आपल्याला. माझं तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसन असं झालंय की एवढ्या मोठ्या घरात आपलं लग्न झालंय म्हणून. त्यांचं बोलणं ऐकून त्यांची नणंद श्रुती त्यांना म्हणते, ओ गॉड, यांना येऊन अजून 1 मिनिटही नाही झाला आणि लगेच यांनी यांचा गावठी सूर सुरू केलाय. जरा नीट बोला वंसबाई आमच्याशी. आमच्या तिघी बहिणींबद्दल तुम्ही काही बी बोलायची गरज नाही बघा. आम्ही तिघी बहिणी आमच्या गावात जुगाडूपणासाठी एकदम फेमस आहे, फेमस. अगं हो, आल्या आल्या तुम्ही नणंद भाऊजायांनी लगेच भडीमार सुरू केलात. चला आता तुम्ही तिन्ही पोरांनी आपापल्या बायकांना घेऊन खोलीत जा. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजताच तिघी जणींची झोप उघडते आणि त्या किचनमध्ये येऊन साफसफाई करायला लागतात. तेव्हाच त्यांची नणंद श्रुती किचनमध्ये येते आणि ती पाहते की या तिघी जणी राखेने भांडी घासत होत्या. अगं मंद बुद्धीवाल्या वहिनींनो, तुम्ही हे सगळं काय करत बसलाय तिथे? तुम्हाला काही झोप येत नाही का? अर्ध्या रात्री उठून हे भांडी घासत बसलायत. ते काय आहे ना वंस, आमच्या गावात ना 5 वाजताच उठतात समदेजण आणि आमच्या गावात तर राखेनेच भांडी घासतात. हा, यांनी 2 फायदे होतात. एक तर भांडी चांगली चमकतात आणि त्याचबरोबर साबणाचे पैसे भी वाचतात की. अगं पण हे तुमचं गाव नाहीये, हे मुंबई शहर आहे. इथं तुमचं हे असलं जुगाडूपणा दाखवायची गरज नाहीये आणि तुम्ही हे सगळं जे काही करताय ना ते प्लीज आता थांबवा. श्रुती या तिन्ही जुगाडू सुनबाईंना चांगलीच सुनवून जाते. असेच काही दिवस निघून जातात. एक दिवस या तिघी जणी किचनमध्ये स्वयंपाक करत असतानाच नेमका सिलेंडर संपतो. अरे देवा, हा गॅस तर संपला की. अगं सुनबाई, पोळ्या झाल्या असतील तर जरा लवकर घेऊन ये. आता ग काय करायचं? आपल्याला लवकर काहीतरी जुगाड करायला पाहिजे. तेव्हाच त्यांचं लक्ष देवघरात असलेल्या लाकडांवर जातं. झालंच तर मग या तिघी जणी 4 विटा घेऊन येतात आणि त्याची चूल बनवून गरमागरम पोळ्या त्याच्यावर तयार करून सगळ्यांना खाऊ घालतात. आज हा एवढा धूर आणि वास कसला येतोय धुराचा? हो ना रे दादा. सगळ्यांची नजर किचनमधून येणाऱ्या धुराकडे जाते. त्यामुळे सगळे पळत पळत किचनमध्ये जातात. अगं माझ्या भोळ्या सुनबाईंनो, किचनमध्ये जर सिलेंडर आहे तर ही चूल पेटवायची काय गरज होती तुम्हाला? सासूबाई, तुमचा सिलेंडर तर कवाच बाय बाय म्हणून गेला, त्यामुळे आम्हीच जुगाड करून ही चूल पेटवली. अगं ते सगळं ठीक आहे जुगाडूबाई, पण ही लाकडं तू आणलीस कुठून? सासूबाई, ती तर आम्ही देवघरात ठेवलेली लाकडं वापरली आहेत. आपल्या सुनबाईंचा जुगाडूपणा बघून जानकी त्यांना म्हणते, अगं बुद्धू पोरींनो, मी ती चंदनाची लाकडं आणून ठेवली होती होम हवन करण्यासाठी आणि तुम्ही पोळ्या करायला ती चंदनाची लाकडं वापरलीत. अगं बाई, जे व्हायचं ते झालं सासूबाई, आम्हाला माफ करा बरं तुम्ही आता. एवढं बोलून तिघी जणी माफी मागून ते प्रकरण शांत करतात.
असेच काही दिवस निघून जातात. असंच एक दिवस सगळेजण नाश्ता करायला बसले होते तेव्हा ज्यूसचा ग्लास रोनकच्या फोनवरती सांडतो आणि त्याचा फोन खराब होतो. ओ नो, आजच मला मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं आणि नेमका आजच हा फोन खराब झालाय. आता हा रिपेअर करायला पण 2-3 दिवस लागणार. तुमचा फोन माझ्याकडे द्या, मी आत्ता बिना पैशाचा तुम्हाला तुमचा फोन ठीक ठाक करून देते बघा. अगं माझी जुगाडू वहिनी, या फोनला तुझ्या जुगाडूपणाची नाही तर दुकानदाराची गरज आहे. तुम्ही काहीतरी जुगाडूपणा करून हा फोन डेड बॉडी सारखा करू नका. मग सपना त्या फोनला पुसून थोडा वेळ उन्हामध्ये ठेवून त्यानंतर तांदळाच्या डब्यात ठेवते आणि बरोबर 1 तासानंतर ती फोन रोनकला आणून देते. मग अगदी तोऱ्यात येऊन आपल्या नंडेला ती म्हणते, काय झालं हो वंसबाई, डोकं गरगरलं का माझा जुगाडूपणा बघून? अरे वा सपना, तू तर अगदी 1 तासात माझा फोन एकदम ठीक ठाक करून दिलास की. बघितली ना माझी कमाल, फोन बी लवकर सुरू झाला आणि पैसे बी वाचले. खूपच छान काम केलं की ग जुगाडू सुनबाई. खरंच आज पैशांची बचत करून तू अगदी सर्व गुणसंपन्न असलेल्या सुनबाईचं काम निभावलंयस. हो ना, खरंच तू एकदम कमालच करून टाकलीस सपना. रोनक आणि सासूबाईंकडून कौतुकाची थाप मिळाल्यामुळं सपना खूप आनंदित होते. एक दिवस जेव्हा प्रीती व्हॅक्यूम क्लीनरनी घर साफ करत होती तेव्हा ते व्हॅक्यूम क्लीनर अचानक बंद पडतं. अरे देवा, हा लाईटीवर चालणारा झाडू तर बंद पडला की आता काय करू बरं मी? लवकर काहीतरी जुगाड कर बाई प्रीती, म्हणजे आपलं काम बी होईल आणि पैसे बी वाचतील. प्रीती हा विचार करतच होती तेवढ्यात तिचं लक्ष सोसायटीच्या बाहेर असलेल्या नारळाच्या झाडाकडे जातं. अरे वा, काय जुगाडू उपाय सुचलाय माझ्या डोक्यात. सपना सोसायटीच्या गार्डनमध्ये जाते आणि त्या नारळाच्या झाडाची पानं तोडू लागते. तेव्हाच तिथे गार्ड येऊन तिला ओरडतो आणि म्हणतो, अरे ओ मॅडम, कशाला चढलाय तुम्ही वरती? ए गुराखी, तुझ्या कामाला जा. जास्त बडबड केली ना तर दिन एक उलट्या हाताची बघ. आणि हे गार्डन काय तुझ्या बापाचं आहे काय रे? त्या गार्डला प्रीती ओरडते आणि झाडाची पानं तोडून आपल्या घरी घेऊन येते. मग त्या पानांपासून ती झाडू तयार करते आणि घर झाडून घेते. तेव्हा जानकीबाई रागाने लालबुंद होऊन तिथे येऊन तिला म्हणतात, काय ग सुनबाई प्रीती, मी हे काय ऐकतीये? तू आपल्या सोसायटीच्या गार्ड बरोबर वाद घातलास म्हणे आणि हे तुझ्या हातात काय आहे? सासूबाई, हा झाडू आहे जो मी नारळाच्या पानापासून बनवलाय. अरे वा प्रीती, तू तर कमालच केलीस की, मानलं तुला. अगं गप्पा बसा तुम्ही तिघी जणी, एवढी कंजूसी करून काय फायदा आहे ग? तुमचा हा असला जुगाडूपणा आहे ना, एक दिवस सोसायटीवाल्यांसमोर आमचं नाक कापून ठेवेल. आणि मग त्या तिन्ही जुगाडू सुनबाईंना या दोघींकडून चांगलीच बोलणी खावी लागतात. असंच काही काळ निघून जातो. एक दिवस सपना आपल्या नंडेसाठी नाश्ता तयार करून गाणं गुणगुणत तिच्या खोलीत जात होती. अहो ननंदबाई, हे घ्या, नाश्ता पाणी करून घ्या. हा पिसात उपाशी पोटी जाऊ नका. टेबलवर ठेवा वहिनी, मी आत्ता माझे केस सेट करतेय. आपले केस सेट केल्यानंतर नाश्ता करून पूजा ऑफिसला निघून जाते. त्या संध्याकाळी खूप जोरात पाऊस पडतो. अगं प्रीती, तू माझा कुर्ता पायजामा आहे ना, इस्त्री करून ठेव. मी उद्या ऑफिसला तोच घालून जाईन. बरं बरं, चालतंय की. मग ती आपल्या नंडेच्या खोलीत जाते आणि हेअर ड्रायरने आपल्या नवऱ्याचा शर्ट त्याने वाळवते. तेव्हाच तिला खूप जोराचा इलेक्ट्रिक शॉक लागतो आणि ती ओरडते, अगं बया बया, मी मेले, कुणीतरी वाचवा मला, लवकर लवकर या. तेव्हा सगळेजण पळत पळत तिच्या खोलीत येतात आणि पूजा लगेच इलेक्ट्रिक स्विच बंद करते. अरे हे सगळं कसं काय झालं? प्रीती तिला सगळं काही सांगते आणि मग पूजा तिला खूप बडबड करते. तुमचा हा जुगाडूपणा तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. मी म्हणतीये आत्ता तरी निदान तुम्ही तिघीजणी या जुगाडूपणापासून जरा लांब राहा, नाहीतर हे 5-10 रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही तिघीजणी स्वतःचा जीव गमावून बसाल. ती बरोबर बोलतीये सुनबाई, एवढा कंजूसपणा बरा नव्हे आणि ज्याचं काम त्यानेच करावं. दुसऱ्यांनी केलं ना की ते असं फसतं. मला कळलंय सासूबाई, मी आता कसला बी जुगाडूपणा नाही करणार. नणंद आणि सासूच्या बोलण्याने त्या तिघींनाही चांगली समज येते आणि मग त्या तिघीजणी आपला जुगाडूपणा सोडून सासू आणि नंडेकडून शहरातल्या सवयी शिकून घेतात आणि मग त्या तिघीजणी अगदी आनंदात राहतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी
खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.